दरम्यान धाराशिवमध्ये शिंदे गटानं केलेल्या जाहिरातबाजीवरून विरोधक आणि शेतकरी नेते आता आक्रमक झालेत। एवढ्या नुकसानामध्ये जाहिरातबाजी शोभते काय असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे। शिंदेंचं निर्लज्जपणाचं राजकारण सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलंय। राज्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक हातातून पूर्ण गेलं, अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेले। अशा परिस्थितीमध्ये एक तर सरकारमधले मंत्री उशिरा शेताच्या बांधावर जात आहेत आणि पर्यटनाचे दौरे करतात की शेतकऱ्याला आधार देत आहेत, हा खरा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे। कारण अनेक ठिकाणी मदतीच्या नावाखाली स्वतःचे पोस्टर चिटकवायचे, स्वतःच्या मुलांचे स्वतःचे फोटो पक्षाचे बॅनर छापून तुम्ही मदत देताय। आम्ही शेतकरी का भिकारी आहे का हो? या हाताचं दान या हाताला कळू नये अशी महाराष्ट्राची संस्कृती असताना स्वतःच्या पक्षाचा दिंडोरा पिटायचा, स्वतःच्या नावाचा दिंडोरा पिटायचा मदतीच्या नावाखाली, असा उद्योग महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी सुरू केलेला आहे। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे?